बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील ओबाळखेड ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक हे इतर सदस्य व गावकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। ग्रामपंचायत मार्फत आजपर्यंत झालेली विकास कामे आणि जमा खर्चाची माहिती मागितली असता ती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे। या संपूर्ण कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह गावकऱ्यांनी केली आहे। अन्यथा आठवडाभरानंतर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। मी आकाश राजू बिसे, ग्रामपंचायत सदस्य उबाळखेड, गड ग्रामपंचायत उबाळखेड येथे 26 जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित केली होती। या ग्रामसभेमध्ये जो काही जमा खर्च झालेला आहे याची माहिती ग्रामस्थांनी मागितली होती। ही जी माहिती होती ही ग्रामस्थांना मिळालेली नाही। तदनंतर जो काही ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाची कामं झालेली आहे या कामाची विचारणा केली असती सरपंचांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे आपण विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या विशेष ग्रामसभेमध्ये पण सरपंचांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली। विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराला जे काही सरपंच आपले उबाळखेड नगरीचे सरपंच आहेत यांनी आम्ही त्यांना सांगितले की जसं उपस्थित तुम्ही ग्रामसभा आपण नव्याने घेऊ, त्यामध्ये ते आले नाही। ते भ्रष्टाचार केल्यामुळे ते इथं उबाळखेड ग्रामपंचायतला येऊ शकले नाही। त्यामुळे आमची हीच मागणी आहे की येत्या 12 तारखेपर्यंत त्यांनी जे काही सरपंचांनी भ्रष्टाचार केलेला आहे याची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी। अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने 12 तारखेनंतर सीओ साहेबांच्या दालनासमोर इथं उपोषणास बसू। मी उबाळखेड येथील शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे। यांनी फक्त मी वारंवार त्यांना ग्रामपंचायतीला बिल भरण्यासाठी वगैरे इत्यादी कामांसाठी मी त्यांना अर्ज वगैरे दिलेले आहेत, तरी त्यांनी आजपर्यंत फक्त 30,000 रुपयाची कलरिंग केलेली आहे आणि 30,000 रुपयाच्या कलरिंगवरती त्यांनी आजपर्यंत कित्येक बिले काढलेली आहेत। आणि त्यांनी केलेला हा भ्रष्टाचार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावरती चौकशी न केल्यास आम्ही आमच्या मुलांना त्या शाळेमधून काढून आणि प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवण्यास तयार राहू। यामुळे संबंधित जिल्हा परिषद शाळेचं नाव खराब होऊ नये यासाठी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी एवढीच माझे हात जोडून काम केलं। किती रुपयाचं भ्रष्टाचार केलं त्यांनी? मी माझ्या मताने कलरिंग हा 30,000 रुपयाला दिलेला होता आणि त्यांनी त्या कलरिंगचं 60,000 रुपये बिल काढलं। तर त्यांनी त्यामध्ये पण भ्रष्टाचार केला आणि इतर बिलं सुद्धा त्यांनी काढलेली आहेत, तरी त्यावरती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी। अन्यथा आम्ही आमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणार नाही।